अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भारताच्या यजमान पदाखाली दिल्ली येथे झालेल्या AI इम्पॅक्ट समिट दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी कथितरित्या अर्धनग्न अवस्थेत गोंधळ घातल्याचा आरोप होत आहे। या प्रकारामुळे देशाची प्रतिमा मलिन झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे। या घटनेच्या निषेधार्थ राहता शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने काँग्रेस जनसंपर्क कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। घोषणाबाजी करत दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली। भारत जागतिक स्तरावर तंत्रज्ञानात नेतृत्व करत असताना असे प्रकार देशाची मान खाली घालणारे आहेत, अशी टीका भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली आहे। मी आज काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी शिर्डी मतदारसंघातील राहता तालुका इथे सर्व महिला भगिनी जमा झालो आहोत। आज काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्याचं एकच कारण आहे की काँग्रेसच्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्या राज्यांमध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे त्यांनी डायरेक्ट जमीन उद्ध्वस्त करून टाकले, 2 दिवस अगोदर लावलेले। त्याच्यानंतर ते राज्यसभेत सगळीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात गोंधळ घालत आहे की त्यांना जी भारताची आज नंबर 3 ला जाण्याची जी हे झालेली आहे की भारत आज जगाच्या पाठीवर 3 नंबरचा सगळ्यात मोठा देश झालेला आहे मोदीजींच्या याच्या खाली, तर त्यांना हे सहन होत नाहीये। आणि आज शिर्डी मतदारसंघ असू द्या किंवा अहिल्यानगर जिल्हा असू द्या किंवा भारत देश असू द्या, महाराष्ट्र राज्य असू द्या, कुठेही काँग्रेस उरलाच नाहीये। आपल्याला इथं भाजपाला आता कोणीही हेच उरलेलं, विरोधकच उरलेलं नाहीये। प्रत्येक जण प्रगती पाहून भाजपामध्ये जातोय आणि भाजपाच्या मागे चालतोय। त्यामुळे आज काँग्रेस जो गोंधळ घालतोय आणि जे अत्याचार त्यांचे जिथे जिथे राज्य आहे तिथे तिथे जे अत्याचार त्यांचा चाललाय तो मोडून काढण्यासाठी आम्ही भारताच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या महिला पूर्ण देशभरात आंदोलन करणार आहोत। नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या AI इम्पॅक्ट समिट मध्ये भारताने आमंत्रित केलेल्या 89 देशातील त्या ठिकाणी प्रतिनिधी आणि काही देशांचे पंतप्रधान उपस्थित होते। आज जगभरामध्ये पहिल्यांदाच AI संदर्भात अशी मोठी समिट त्या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी भारताच्या वतीने ऑर्गनाइज करण्यात आली होती। आणि या समिटमध्ये काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी येऊन अर्धनग्न अवस्थेमध्ये गोंधळ घातला। खरोखर ही भारताच्या प्रगती त्यांना देखवत नाही आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य केलं। आज 89 देशांच्या समोर आज भारतीय काँग्रेसच्या वतीने हा अतिशय निंदनीय प्रकार त्या ठिकाणी केला। म्हणून आज राहता येथील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व महिला आणि कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचे जे नेते आहेत राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन या ठिकाणी महिलांनी आम्ही केलं। यापुढे देखील मला असं वाटतं की काँग्रेसला या ठिकाणी भारताची प्रगती देखवत नाही। यापुढे जर त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं तर आणखी तीव्र स्वरूपात आमच्या वतीने असं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल।